साबुदाणा जराही न शिजवता वर्षभर टिकणारे व तळल्यानंतर दुप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे बनवूया। साबुदाणा खिचडीसाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजवून घेतो तशाच पद्धतीने 1 कप साबुदाणा रात्रभर किंवा 5 ते 6 तासासाठी भिजवून घ्यायचे। 4 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे किसणीने बारीक किसून घ्यायचे। किसलेल्या बटाट्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 3-4 हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून हे मिश्रण 9 ते 10 मिनिटसाठी मळून मऊ गोळा तयार करून घ्यायचा। पायपिंग बॅगमध्ये किंवा मिठाची स्वच्छ पिशवी किंवा दुधाच्या पिशवीमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आणि जितके जाड तुम्हाला कुरकुरे हवेत त्यानुसार ते कैचीने कापून घ्यायचं। एखाद्या प्लास्टिक शीटवर हे सर्व कुरकुरे तयार करून घ्यायचे आणि 1 दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। तळल्यानंतर ते मस्त फुलतात। वर्षभर खाण्यासाठी उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे तयार आहेत।